राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतजी आता आपल्यासोबत आपण थेट त्यांच्याशी बोलूया। काल विधिमंडळामध्ये जो राडा झाला त्यामुळे लोकशाही एक मंदिरामध्ये अशा प्रकारची घटना घडली, प्रतिमा मलिन होती आहे। दोन राजकीय पक्षांचे आमदारांचे कार्यकर्ते अशा प्रकारे भेटले, अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी काय प्रयत्न? मला वाटतं आपण देखील माझ्या समवेत मगाशी होता की ज्यावेळी त्या मार्शलना मी भेटलो ज्यांनी हा वाद थांबवला किंवा ही मारामारी आटोक्यात आणली, त्यांनी देखील उल्लेख या सभागृहाचा मंदिर असा केला। म्हणजे इथले जे कर्मचारी आहेत, इथला जो स्टाफ आहे तो या सभागृहाला सभागृह मानत नाही तर मंदिर मानतो। अशा मंदिरामध्ये येऊन दादागिरी करणं, अशा मंदिरामध्ये येऊन मारामारी करणं, ज्यांना कोणाला मारामारी करायची रस्त्यावर करावी ना। आणि एवढे मोठे जर ते नेत्यांचे समर्थक असतील तर त्यांनी बाहेर रस्त्यावर घोषणाबाजी द्यावी, आझाद मैदानात जाऊन घोषणाबाजी द्यावी, शिवाजी पार्कला जाऊन घोषणाबाजी द्यावी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांवर कंट्रोल ठेवला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। लोकशाही म्हणजे विधान भवनाच्या लॉबीमध्ये जो प्रकार घडला, मारामारी घडली, सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदारांचे कार्यकर्ते होते, विरोधी वाकांवरती बसणारे जितेंद्र आव्हाड यांच्या पक्षांचे कार्यकर्ते पीए किंवा इतर जे सहकारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आतमध्ये आणलं जातं। एक प्रकारे सुरक्षा यंत्रणामध्ये देखील कुठेतरी चूक आहे। पहिली गोष्ट अशी आहे, कोण कुठच्या पक्षाचा नेता आहे याच्यापेक्षा हे पवित्र सभागृह आहे। उद्या माझ्या कार्यकर्त्यानं जरी अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल तर मी त्या कार्यकर्त्याला सोबत फिरवणं बंद केलं पाहिजे। तो कुठच्या पक्षाचा आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल झालेत हे जर भूषण सांगून आपण जर त्यांना फिरवत असू तर ते काही योग्य नाही। त्याच्यामुळं पासेसची संख्या देखील कमी झाली पाहिजे आणि भविष्याच्या अधिवेशनामध्ये आता जो काय प्रकार घडला आहे तो आज कार्यकर्त्यांपुरता मर्यादित राहिला आहे। विधानसभेचा, विधान परिषदेचा जो नियम आहे की दोन्ही अध्यक्ष सभापतींनी निर्णय घ्यायचे आहेत गुन्हे दाखल करायचे की नाही, उद्या आमदारांना देखील मारहाण होऊ शकते। परंतु ज्या पद्धतीची लँग्वेज वापरली जाते, ज्या पद्धतीने शिव्यागाळ घातलं जातं, त्यांना हे जे करायचं तर स्वतःच्या भागात जाऊन करावं ना। त्यांनी इथं कशाला, एवढे मोठे जर भाई असतील तर त्यांनी देशाच्या हितासाठी रक्त सांडावं, तिथं सैन्यामध्ये जावं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर कंट्रोल नेत्यांनी पण केला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन खुबे, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत। तर विधान भवनात कालच्या झालेल्या गोंधळाचे पडसाद शुक्रवारी म्हणजेच आज विधान परिषदेत सुद्धा उमटले। कालची घटना लाजिरवाणी असून निष्पक्ष कारवाई होणं अपेक्षित आहे असं अंबादास दानवे म्हणाले। तर दुसरीकडे शशिकांत शिंदेंनी सुद्धा याच मुद्द्यावरनं सरकारवर टीका केली। विधिमंडळाचा आदर सर्वांनीच ठेवावा असं ते म्हणाले। दुसरीकडे कधी याआधी सुद्धा संघर्ष होत होता, मात्र तो सभागृहापुरता असायचा। मात्र आता तर कार्यकर्ते हे फक्त सदनातच यायचे बाकी आहेत अशी घणाघाती टीका शशिकांत शिंदेंनी केली। अत्यंत अपुरी आहे। परिणामी रुग्णालयातील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि आरोग्य व्यवस्थापन धोक्यात आले आहे। अध्यक्ष महोदय, ही पदे अत्यावश्यक सेवेत मोडणारी असून ती आकृती बंधावर व्यापक करता येत नाही, तरीही व्यापक करण्यात आली ही मोठी प्रशासकीय चूक आहे। या सर्व प्रक्रियेमुळे केवळ रुग्णालयाचे व्यवस्थापनच अडचणीत आले नाही तर या सर्व पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वारस, त्यांचे मुलगे मुली सरकारी सेवेमधून वंचित राहिले आहे। यामध्ये अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे। लाडपागे समितीने जे वारसा हक्कांनी संकल्पना मान्य केली होती तीच संकल्पना आज या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन पायदळी तुडवत आहे। अध्यक्ष महोदय, म्हणून मी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करते की एकच मिनिट सर, सार्वजनिक आरोग्य विभागाने सफाई कामगारांची व्यापक केलेली 639 पदे तातडीने पुनर्जीवित करावी। या पदावर वारसा हक्काने भरती प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने तात्काळ परवानगी द्यावी। विशेषतः अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात सफाई कामगारांच्या भरती तातडीने करावी। ही फक्त नोकर भरतीची मागणी नाही तर ही न्याय हक्काची, माणुसकीची आणि आरोग्याच्या सुरक्षेची मागणी आहे। म्हणून या विषयावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी माझी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आग्रहाची मागणी आहे। धन्यवाद।